नमस्कार मंडळी, मी अश्विनीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत करते। आज आपण करणार आहोत फ्लॉवर, बटाटा आणि वाटाण्याची भाजी। त्यासाठी मी फ्लॉवर हा गरम पाणीमध्ये हळद आणि मीठ टाकून स्वच्छ धुवून घेतलाय व वाटाणा आणि बटाटा सुद्धा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता वाटण्यासाठी मी धुवून कोथिंबीर घेतलेली आहे। त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण आणि थोडेसे जिरे टाकून घेऊयात आणि याचं आपण वाटण करूया। आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया भाजीसाठी। आता आपलं तेल चांगलं तापलेले आपण त्याच्यात जिरे मोहरीची फोडणी देऊन घेऊयात। त्याच्यामध्ये हळद, थोडंसं धना पावडर आणि हिंग टाकून घेऊ आणि ही जी आपण मिक्सरमध्ये पेस्ट केली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूणची ती टाकून व्यवस्थित परतून घेऊया। आपला हिरवी मिरची आता व्यवस्थित परतली। आपण याच्यात या सर्व कापलेल्या भाज्या टाकून घेऊयात, बटाटा, फ्लॉवर आणि वाटाणा। आणि एक चमचा तुमच्या अंदाजाने चवीनुसार मीठ टाकून द्या त्याच्यामध्ये आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून मग त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहे आणि त्याची व्यवस्थित वाफ घेऊया। आता आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊया। आता आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊया। मध्ये मध्ये असं झाकण काढून आपण त्या भाजीला हलवून घेऊया। परत त्याच्यावर झाकण ठेवून घेऊ। या भाजीला मध्ये मध्ये थोडंसं हलवून घ्यायचं आणि गॅस हा मंद आचेवरच वाफू द्या त्या भाजीला, म्हणजे व्यवस्थित होईल आणि ती कढईला लागणार नाही याची काळजी घ्या। अशी ही आपली भाजी आता व्यवस्थित शिजलेली आहे। अशी ही आपली फ्लॉवर वाटाणा बटाट्याची भाजी रेडी झाली आहे।